देव कशासाठी येतो तर धर्म रक्षणा करता येतो. सज्जनांचं कल्याण करण्यासाठी येतो, दुर्जनांचा नाश करण्यासाठी देव येतो. देवाला आणावं लागतं. पण संत काय करतात? स्वतःहून येतात, स्वइच्छेने येतात. कारण संतांना आपला कळवळा येते म्हणून संत अवतरित येतात. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येसे. संतांना आपला कळवळा येतो म्हणून संत अवतरित होतात. पण देव जेव्हा अवतरित होतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले तदा तदा अवतारोऽयं गणेशस्य महितले. बघा, देव कधी येतात? जेव्हा जेव्हा धर्म लयाला जातो, अधर्म वाढू लागतो, वीरशैव आपलं सदाचरण विसरून परधर्माचरण करतात, तेव्हा भगवान शिवाचे गण अवतरित होतात. भगवान शिवाच्या 5 मुखातून 5 गण अवतरित झाले. गणेशस्य महितली या पृथ्वी तलावर अवतरित झाले 5 आचार्य. सद्योजात मुखातून रेणुकाचार्यांचा अवतार झाला. वामदेव मुखातून दारुकाचार्यांचा अवतार झाला. अघोर मुखातून जगद्गुरु एकोरामाराध्यांचा अवतार झाला. तत्पुरुष मुखातून पंडिताराध्यांचा अवतार झाला आणि ईशान मुखातून जगद्गुरु पंडिताराध्यांचा अवतार झाला. शिवहर असे 5 आचार्य 5 अवतरित होऊन 5 महर्षींना त्यांनी उपदेश केला. आपलं वीरशैव धर्माचरण शिकवलं. मग रेणुकाचार्यांनी अगस्त्य महर्षीला उपदेश करून सिद्धांत शिखामणी या ग्रंथाची निर्मिती केली. आणि सिद्धांत शिखामणी ग्रंथामध्येच सांगतात, बहुजन्म कुते पुण्ये प्रक्षिणे पाप पंजरे शुद्धांत कर्णो देहे पिंड शब्देन गीयते. अनंत अनंत जन्माचं पुण्य कर्म जेव्हा फळाला येतं आणि पाप ज्यांचे धुवून निघतात, तेव्हा त्याला हा नरदेह प्राप्त होतो. अनंत जन्माचं पुण्य लागतं. मग आपण पापी आहोत का हो? आपण पापीच आहोत. कारण त्या पापानेच आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आपल्याला वासनेने जन्म घ्यावा लागतो. आपल्याला कर्माने जन्म घ्यावा लागतो आणि आपल्याला पापाने जन्म घ्यावा लागतो. शिवहर